दुसऱ्यांदा आमदार होतो. मी अभिनंदन केलं, वर्तमानपत्र छापून आले आणि तिथे जे आहे बाळासाहेब ठाकरे आणि माझे मतभेद व्हायला सुरुवात झाली. आणि नंतर वाढत गेलं ते. आता मी ती फार मोठी कथा मी सांगत नाही, पण मी नंतर ठरवलं की एकाच ठिकाणी बाळासाहेब एक बोलणार आणि मी एक बोलणार, हे काय बरोबर होणार. त्यांचं म्हणणं काय होतं की पोटाला जात नाही, आर्थिक विषयावर आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षणाचा ढाचा जो पाया आहे तो आर्थिक विषयावर नाही, तो सामाजिक मागासलेपणावर आहे. आणि समजा आर्थिक आपण मान्य केलं, आज एक समजा हे मुंडे हे आज गरीब आहे म्हणून त्यांना आरक्षण दिलं, उद्या त्यांनी चांगला धंदा केला आणि श्रीमंत झाले, आरक्षण काढायचं. ते शेजारी आहे, ते फार श्रीमंत आहे, दुर्दैवाने धंद्यामध्ये खोट आली, मग ते म्हणतील मला नव्हतं ते द्या आरक्षण. आणि मग किती वेळा काढायचं आणि किती वेळा द्यायचं हे आरक्षण. आरक्षण वाद हे आहे की 5000 वर्षापासून जे जे समाज पिसलेले आहेत, दबलेले आहेत, त्यांना आरक्षण. हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आमची लेकरं बाळा काय करते हो, तुमची लेकरं बाळा, त्यांना सुद्धा आमचं प्रेम आहे. 2 पैसे त्यांना मिळाले पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, आमचं म्हणणंच आहे. पण त्यासाठी वेगळे मार्ग आहेत. ओबीसी आरक्षण, दलित आरक्षण, आदिवासी, हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. हा 13% दलित समाजाला आरक्षण आहे, बरोबर. कितीतरी एसपी, कमिशनर, कलेक्टर, फार मोठे मोठे अधिकारी झाले. आजही झोपडपट्ट्यातून गेले तर कोण राहत आहे बाबांना? दलित समाजच राहतोय. एवढ्या वर्षानंतर सुद्धा झाले का ते श्रीमंत? पण आता समज करून दिलेलं आहे, आरक्षण तुम्हाला मिळालं की ताबडतोब सगळ्यांना नोकऱ्या. अरे 20 लाख नोकऱ्या टोटल 19 लाख, त्याच्यामध्ये 2-3% लोक दरवर्षी रिटायर्ड होतात, तेवढेच भरायचे. किती वाट्याला येतील तुमच्या या सगळ्या याच्यामध्ये? दलित, ओबीसी, तुमचे काय ते भटके, विमुक्त, आपले आदिवासी. पण एक समज करून दिला. आमची लेकरं बाळा शब्द म्हटलं की बरं लेकरं बाळा, आणि बाबा तुमची लेकरं बाळा आहेत तशी ह्या गोरगरीब जनतेची सुद्धा लेकरं बाळा आहेत. त्यांची काही कुत्री मागणी आहेत का रे? ही गरिबी सगळीकडेच आहे. पण तो गरिबी हटवण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन वेगवेगळे कार्यक्रम देते आहे. शेतकऱ्यांच्या ज्या सुखसोयी त्या देत आहेत, कष्टकऱ्यांच्या देत आहेत. पण त्याचबरोबर शिक्षणासाठी ज्या वेळेला मराठा पुढे मध्ये आणखीच मला सांगतो, हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोर्टामध्ये गेलं, कोर्टातून सुप्रीम कोर्टात गेलं. 9 जजेस सन्माननीय सुप्रीम कोर्टाचे, त्यांच्या पुढे गेली केस. त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी सांगितले आरक्षण बरोबर आहे, 27% आरक्षण द्या. 54% ओबीसीची संख्या आहे. 1931 साली ब्रिटिशांनी जनगणना केली. मंडल त्यांनी पण सांगितलं ह्या देशात 54% ओबीसी आहे. ओबीसी म्हणजे एक जात नाही, अनेक जातींचा समूह आहे. अदर बॅकवर्ड क्लास, वर्ग. मराठा एक जात. ओबीसी 374 जाती महाराष्ट्रात आहे. देशामध्ये हजारो जाती आहेत आणि या महाराष्ट्रापासून
आज महाराष्ट्रात 54% आहेत. बिहारमध्ये जाती गणना केली 63%